स्वर्गीय बापूसाहेब नामदेवराव ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर धुळे शहरालगत असलेल्या मोराणे येथे आज दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मुंबईचे माजी अध्यक्ष स्वर्गीय बापूसाहेब नामदेवराव तोताराम पाटील ठाकरे यांच्या 87व्या जयंतीनिमित्त आज मोराणे येथे अभिवादन करून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। सदरचे हे 23वे वर्ष असून या शिबिरात 150हून अधिक रक्तदात्यांनी दुपारपर्यंत सहभाग नोंदविला, तर 9 ते 5 दरम्यान भव्य रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला। यावेळी भव्य रक्तदान शिबिराचं उद्घाटन स्वर्गीय बापूसाहेब नामदेवराव ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून या ठिकाणी या रक्तदान शिबिरास सुरुवात झाली। यावेळेस या प्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आमदार राम बधाने, भाजपचे तालुका अध्यक्ष डॉक्टर दिनेश माडी, नितीन रायते, व्ही.टी. बोरसे, ऋषिकेश ठाकरे, मयूर ठाकरे, स्वप्नील ठाकरे, अशोक सोडके, स्वप्नील बधाने, डॉक्टर योगेश ठाकरे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर या कार्यक्रमाचे आयोजन धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ऋषिकेश ठाकरे, मोराणे माजी उपसरपंच मयूर ठाकरे आदी सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। बोला मयूर। आज स्वर्गीय नामदेवराव तोताराम पाटील आमचे आजोबा यांच्या 87व्या जयंतीनिमित्त दरवर्षाप्रमाणे आम्ही रक्तदान शिबिराचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलेलं आहे। तर दरवर्षाप्रमाणे हे आमचं 23वं वर्ष आहे रक्तदानाचं। या माध्यमातून आम्ही गोरगरीब जनतेची रुग्णसेवा ही करत असतो, कोणाला मोफत रक्तपुरवठा आम्ही करत असतो। लोकांना कुठेही असो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण रक्त त्यांना पुरवतो। त्यानिमित्ताने माझे एकच आव्हान राहील की सर्वांनी रक्तदानाचा लाभ घ्यावा, त्याच्याने आपले आरोग्यही सुधारत राहते, काही चाचणी आपल्या होत राहतात, त्याप्रमाणे आपल्याला बाकी पुढील आणि तरुण वर्गाने तर करायलाच पाहिजे असं मी सर्वांना आवाहन करतो। आणि आतापर्यंत आपल्या जवळपास 90 बॅग आपल्या झालेल्या आहेत आणि 125 ते 150च्या आसपास आपल्या होतील अशी अपेक्षा आहे। धन्यवाद।